महाराष्ट्र मित्रांनो मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत आपण शक्ती कंपनी हे निवडलेली होती। शक्ती कंपनीने आपले मटेरियल सुद्धा शेतामध्ये पाठवलेले होते, पण त्यामध्ये ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे म्हणा आणि त्या कंपनीच्या न चेकिंग केल्यामुळे म्हणा आपले जे सोलर पॅनल होते तुम्ही बघू शकता 4 प्लेटा ह्या सोलरच्या तुटलेल्या आलेल्या होत्या। त्या प्लेटांची आपण कंप्लीट केली होती। ड्रायव्हरकडून लेखी स्वरूपात आपण घेतलेले होते की ह्या डिलिव्हरी करताना तुमच्याकडून आणण्यात आलेल्या प्लेटा या 4 तुटलेल्या आहेत व जे मिसिंग मटेरियल होतं ते सुद्धा आपण चेक केलेलं होतं। 2-3 प्रकारचे मटेरियल हे मिसिंग होते, याची कंप्लीट आपण केलेली होती। वेंडरला फोन लावून सुद्धा आपण सांगितलेले होते। आणि मित्रांनो सांगायचं तात्पर्य असे की आता मला काल एक कॉल आला होता, ते सांगत होते की मी शक्ती कंपनीचा मॅनेजर बोलतो आणि तुमच्या प्लेटा ह्या कंपनीने दिलेल्या आहेत आणि ते आम्ही तुमच्या शेतामध्ये घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्हाला अगोदर 2200 रुपये हे मारावे लागतील ऑनलाईन। आमच्या अकाउंटला 2200 रुपये पाठवा, नंतर आम्ही तुमच्या शेतामध्ये त्या प्लेटा घेऊन येतो आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे हे पंप इन्स्टॉलेशन करून देतो। तर मित्रांनो असा कॉल त्यांनी मला केला होता। तर मित्रांनो असा कोणताही कॉल आणि कोणत्याही प्रकारचे पैसे तुमच्यासोबत जर असे झाले असेल तर पैसे कुठेच भरू नका। डायरेक्ट त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही मला प्रिंटेड बिल पाठवा, मी तुम्हाला पे करून देतो। पण ते प्रिंटेड बिल मागल्यानंतर त्यांनी नाही सांगितले आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, आम्ही तुमच्या शेतामध्ये सोलर पॅनल घेऊन येतो आणि इन्स्टॉलेशन करून देतो असे सांगितले। तर मित्रांनो मी त्यांना सरळ सांगितले की मी 1 रुपयासुद्धा देणार नाही। मी अगोदर सोलर पंप बुकिंग करताना जे पेमेंट केले आहे त्यामध्ये सगळं आहे, त्यामध्ये मी रेती सिमेंटसुद्धा आणणार नाही। सगळं काही तुम्हाला करून द्यायचे आणि इन्स्टॉलेशन मला जोपर्यंत योग्य वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सही देणार नाही असे मी त्यांना सरळ सांगितले। आणि त्यांनी सांगितले की ठीक आहे, मग आता तुमचा पंप लेट घेऊन असं होईल तसं होईल। तर मित्रांनो त्यांना ते सुद्धा सांगितले की तुम्ही मला 7 दिवसाचा जो टाईम दिलेला आहे तोपर्यंत मी वाट बघणार आहे। जर 7 दिवसाच्या आतमध्ये माझा पंप इन्स्टॉलेशन झाला नाही तर मी सरळ पुढची स्टेप काय करायची ते मला माहीत आहे, मी ते करणार आहे। तुम्ही बघा आता पंप आणून द्यायचा मी 1 रुपयासुद्धा तुम्हाला देणार नाही। तर हे सांगून त्यांनी कॉल कट केला। मित्रांनो आता आपण बघूया की या किती दिवसामध्ये आपला पंप आणतात की आपली पुढची स्टेप आपल्याला घ्यावी लागते। आणि विशेष म्हणजे ते सांगताना सांगितलं की मी शक्ती कंपनीचा मॅनेजर बोलतोय, पण नाव काही सांगितलं नाही, पण त्याचा नंबर आणि त्याचं जे रेकॉर्डिंग आहे मित्रांनो माझ्याशी बोललेली ती रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे, सेव्ह आहे। आता मी ती रेकॉर्डिंगसुद्धा ज्यावेळेस आपल्याला पुढची कारवाई करायची त्यावेळेस आपण ती रेकॉर्डिंगसुद्धा सांगणार आहे आणि नावसहित आपण नंबरावरून त्याचं नावसुद्धा काढलेलं आहे मित्रांनो की पैसे कोण मागत होता म्हणून ते आपल्या लक्षातसुद्धा आलेले आहे। पण शक्ती कंपनीला हेच सांगू इच्छितो की तुमचे जर वर्कर असे करत असेल तर हे कंपनी काहीच कामाची नाही असे मी सिद्ध करतो मित्रांनो। आणि आता पुढची जी कारवाई आपण 7 दिवसाची व आता आपले जवळपास 30 दिवस बाकी आहे, 30 दिवसामध्ये जर पंप आला नाही तर आपण पुढची जी कारवाई शक्ती कंपनीवर करणार आहोत त्यामार्फत आपण भरपाईसुद्धा त्यांच्याकडून घेणार आहोत मित्रांनो। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की तुमच्यासोबत जर असे पॅनल फुटलेले आलेले असेल शेतामध्ये तर कोणाला 1 रुपया न देता घाबरू नका। सगळं काही त्यांच्याकडे असतं मित्रांनो, रेतीपासून सिमेंटपर्यंत त्यांची जबाबदारी असते की आपला पंप इन्स्टॉलेशन करून देणे। कारण की आता माझे शक्ती कंपनीने पॅनल दिलेले आहेत आणि वेंडरला सरळ सांगितलेलं आहे की या शेतकऱ्याचे पॅनल आम्ही पाठवलेले आहेत आणि लवकरात लवकर या शेतकऱ्याचे पॅनल हे बसवून देण्यात यावे, पण मध्येच हा वेंडर आपल्याला पैसे मागतोय। तर मित्रांनो कोणालाही पैसे देऊ नका, ते सर्व जिम्मेदारी ही वेंडरची असते, तो तुम्हाला येऊन पंप इन्स्टॉलेशन करून देईल। तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवी माहितीसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।